इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो आपला चॅप्टर आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहे. त्यापैकी हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटबद्दल आपली चर्चा झाली. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटबद्दल आपली चर्चा ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये फ्लेमिंगचा राईट हँड रूलची चर्चा झाली आपली. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल पाहिला आपण. करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर, त्याच्याभोवती होणारं मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्नेटिक फील्ड जाणाऱ्या करंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. अंतराशी, त्या कंडक्टरपासून असणाऱ्या अंतराशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं, याची चर्चा आपली झालेली आहे. करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल असेल, करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईल असेल तर त्यासाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल कसा अप्लाय करायचा हे आपण समजून घेतलेलं आहे. तिथे जे काही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं ते सुद्धा कशाशी प्रोपोर्शनल असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे जेवढा करंट जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त, जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त, जेवढी रेडियस कमी तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त, आणि ते सेंटरला प्रोड्यूस होताना आपण दाखवतो. तिथे मग परत फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा राईट हँड रूल कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लॉकवाईज करंट जात असेल तर कर्ल फिंगर त्या दिशेने, मग थंब कुठल्या दिशेने येतो, अपवर्ड डायरेक्शन येतो की डाऊनवर्ड डायरेक्शन, कमिंग टुवर्ड्स यू और गोईंग अवे फ्रॉम यू. मग डॉट कधी वापरायचा, क्रॉस कधी वापरायचा, तुमच्याकडे येत असेल तर डॉट वापरायचा, तुमच्यापासून दूर जात असेल तर क्रॉस वापरायचा. या मुद्द्यांची चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे, समजतंय. त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक मोटरबद्दल बोललो. इलेक्ट्रिक मोटरबद्दल बोलत असताना टॉर्क ही कॉन्सेप्ट आपल्याला उपयोगी पडली. जरी इथं डायरेक्ट उल्लेख केला नसेल तुमच्या पुस्तकामध्ये, पण टॉर्क प्रोड्यूस झाल्याशिवाय कॉईल रोटेट होत नाही. रोटेशनल मोशन आली की तिथं टॉर्क असतो. जसं लिनियर मोशन प्रोड्यूस करायला कशाची गरज आहे? फोर्सची गरज आहे. तसं रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायला कशाची गरज आहे? टॉर्कची गरज आहे. कुठल्याही बॉडीवर समजा हा पेन इज द बॉडी, याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन एक फोर्स ऍक्ट होते, लेट अस से 5 न्यूटन, आणि खालच्या बाजूने अपवर्ड डायरेक्शन काही अंतरावर सेम फोर्स म्हणजे किती? 5 न्यूटन अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होते. तर हे दोघं काय प्रोड्यूस करतात? टॉर्क प्रोड्यूस करतात. टू इक्वल 5 न्यूटन अपोजिट फोर्सेस in the downward direction, in the upward direction, separated by finite distance. अंतर मोजू शकतो ना पेनाचा आपण. प्रोड्युसेस कपल, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत पुढे चालून? टॉर्क. आणि मग हा जो टॉर्क प्रोड्यूस होतो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रोटेशनल मोशन. मग आपल्याला काल आठवत असेल, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरचं लेक्चर ज्यावेळेस मी घेतलं त्यावेळेस तुमच्या एक लक्षात आलं असेल कनेक्शन तुटतं कसं, ज्यावेळेस ते रोटेट होतं त्यावेळेस. आणि मग त्यातून इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स इनटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स काय? इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. इथपर्यंत आपण शिकलेलो आहे. आता इलेक्ट्रिक जनरेटर बद्दल आपल्याला चर्चा करायची. कशाबद्दल? इलेक्ट्रिक जनरेटर. मी तुम्हाला आठवत असेल सुरुवातीच्या टप्प्यामध्येच हे सांगितलं, ओरेस्टेडनी हा प्रयत्न केला की इलेक्ट्रिक फील्ड काय प्रोड्यूस करू शकतं का, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करू शकतं का, याचा अभ्यास केला. तर इलेक्ट्रिक फील्ड कसं काय? आम्ही तर असं शिकलो, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, म्हणजे करंटमुळे काय प्रोड्यूस होतं? मॅग्नेटिक फील्ड. करंट वाहतो म्हणजे काय होतं बाळांनो? चार्ज वाहतो. I इज इक्वल टू क्यू बाय टी. ही इलेक्ट्रिक करंटचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. तो करंट वाहतो त्यावेळेस काय प्रोड्यूस होतं? मॅग्नेटिक फील्ड. कुणी सांगितलं? ओरेस्टेडने सांगितलं. आता जो वाहतो तो कोण आहे? चार्ज. तो स्वतःवरती काय प्रोड्यूस करतो? इलेक्ट्रिक फील्ड. 8वी 9वीची कॉन्सेप्ट आहे. कंगवा घेतला, केसांवरून फिरवला, माझ्या नाही तुमच्या. मग आता तो फिरवल्यानंतर इथे छोटे छोटे कागदाचे तुकडे केले, तिथं धरला तर कागदाचे तुकडे त्याच्याकडे खेचले जातात. बरोबर आहे? लहान मुलीचा प्रयोग आहे, माहिती असतं. असं होत नाही अख्ख्या गावातले कागदाचे तुकडे त्याच्याकडे खेचले जातात, किंवा अख्ख्या रूम मधले, अख्ख्या बेंचवरचे अशा वया पण अशा फटफट आले लागतात का तर त्यांना कंगव्याकडे यायचं. असं होत नाही का नाही? The space or region around that charge where it can influence another charge is known as electric field. दुसऱ्या एखाद्या चार्जवर तो जर फोर्स एक्झर्ट करू शकत असेल, मग आता हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असू शकेल. अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट, म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर दे विल अट्रॅक्ट. लाईक चार्जेस रिपेल इच अदर. सो इट मीन्स देर इज रिपल्शन बिटवीन टू लाईक चार्जेस. इट मीन्स टू पॉझिटिव्ह चार्ज और टू निगेटिव्ह चार्ज विल रिपेल इच अदर. बरोबर? हे झालं इन्फ्लुएन्स. म्हणजे समजा एखाद्या चार्जच्या भोवती तुम्ही कोणत्या प्रकारचा चार्ज आणताय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, त्याच्यावर तर ठरवेल हाऊ इट विल इन्फ्लुएन्स इट. म्हणजे कसं? वेदर इट विल अट्रॅक्ट इट और वेदर इट विल रिपेल इट. पण तो काहीतरी करेल. तो जेवढ्या जागेत हे करतो, द स्पेस ऑर रिजन, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फील्ड. मुद्दा क्लिअर?
मग हाच चार्ज ज्यावेळेस मोशनमध्ये जातो त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. तर थोडक्यात आपण इनडायरेक्टली असं सांगू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड, हे सांगणारा ओरेस्टेड. मग दुसरा प्रयत्न असा झाला की मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो का, याचा अभ्यास केला मायकल फॅराडे नावाच्या सायंटिस्ट. मायकल फॅराडेने सांगितलं येस, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ अ कॉइल और करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर इट कॅन प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. अँड दिस फेनॉमेनॉन ऑफ इंडक्शन ऑफ EMF और इंडक्शन ऑफ करंट इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, काय असेल, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असेल तर ते स्वतःमध्ये काय प्रोड्यूस करतं, ते काय प्रोड्यूस करतं, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतं. ही सांगणारी संकल्पना त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे जेवढा जास्त चेंज असेल तेवढा जास्त करंट असतो, असा एक नियम आहे. फॅरेडेचे 2 नियम आहेत, त्याच्यानंतर एक लेन्झ लॉ म्हणून आहे, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या संदर्भात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या स्वरूपात 3 लॉ असतात. पहिला हे सांगतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन का प्रोड्यूस होतं, दुसरा सांगतो त्याचा मॅग्निट्यूड किती असतं, आणि तिसरा सांगतो त्याचं डायरेक्शन किती असतं. सिलेबसमध्ये फक्त आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि तो सगळ्यात महत्त्वाचा नियम, whenever there is change in magnetic field or magnetic flux associated with the current carrying coil किंवा कॉइल, करंट कॅरिंग पण असली पाहिजे अशातला काय भाग नाही, कॉइल काय होणार आहे, इट विल प्रोड्यूस EMF. आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि याच्यावरच अवलंबून आहे इलेक्ट्रिक जनरेटर. म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटरचं प्रिन्सिपलच हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय, जसं इलेक्ट्रिक मोटारमध्ये इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर करून तुम्ही कार्य घडवून आणता, मेकॅनिकल एनर्जीमध्ये ते कन्वर्ट करता. इथे मेकॅनिकल एनर्जी आपल्याला कन्वर्ट करायची इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय, मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करायची आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. सर कसं शक्य आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी नावाचा एक चॅप्टर आहे तुमच्या सिलेबसमध्ये. त्या सिलेबसमध्ये आपण वेगवेगळे सोर्सेस वापरतो मेकॅनिकल एनर्जी जनरेट करणार. विंड एनर्जी असेल, किंवा इव्हन न्यूक्लिअर एनर्जी असेल, किंवा कोळसा जाळला आपण, कोल बेस्ड पॉवर स्टेशन जिथं असतात तिथे. सगळ्यात फेमस जे तुम्हाला सिलेबसमध्ये येईल ते म्हणजे कोण, पाण्याच्या साईड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. त्याच्यामध्ये काय करतो आपण, प्रचंड वेगाने पाणी येऊन पाडतो. कशावर पाडतो, टर्बाईन्सवर पाडतो, असा शब्दप्रयोग आपण केला. म्हणजे पाण्याचा वेग कशासाठी वापरला जातो, टर्बाईन फिरवण्यासाठी वापरला जातो. आता हे टर्बाईन का फिरवायचे असतात, तर टर्बाईन याच्यासाठी फिरवायचे असतात कारण की ते कोणाशी जोडलेले असतात, मॅग्नेटशी जोडलेले असतात. म्हणजे अशा पद्धतीने जोडलेले असतात जेणेकरून मॅग्नेटिक फील्ड चेंज व्हावं. आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की देयर विल बी इंडक्शन ऑफ EMF, म्हणजेच काय प्रोड्यूस होईल, इंड्यूस करंट प्रोड्यूस होईल. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, पाण्याची एनर्जी, तिथे कायनेटिक एनर्जी, तिचा उपयोग टर्बाईन फिरवण्यासाठी केला जातो. म्हणजे टर्बाईनची कायनेटिक एनर्जी, आणि ती कशात कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो थोडक्यात इलेक्ट्रिक जनरेटर हे कशासाठी वापरले जातात, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी केले जातात. आणि याच्या पाठीमागचं बेसिक तत्व काय, बेसिक प्रिन्सिपल काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं एखाद्या कॉइलचे असोसिएट असणार तर काय प्रोड्यूस करतं, इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं. हे थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. बघूया सिलेबस काय म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पुस्तकी भाषेत काय सांगितलं गेलं, द प्रोसेस बाय विच चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन अ कंडक्टर इंड्युसेस करंट इन सेम और अनदर कंडक्टर. सेम मध्ये प्रोड्यूस केला तर त्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात, शेजारच्या मध्ये केला तर म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. आपल्या गावोगावी जे ट्रान्सफॉर्मर दिसतात त्याच्यामध्ये म्युच्युअल इंडक्शन हे फेनॉमेनॉन वापरलेले. इथे सिलेबसमध्ये उल्लेख नसला तर ऍडिशनल नॉलेज म्हणून राहू द्या. स्वतःच कंडक्टर मधला, त्याच कंडक्टर मधला करंट चेंज होतो. करंट चेंज झाला की आपल्या आता एवढं तर बेसिक शिकलोय आपण, करंटवर मॅग्नेटिक फील्ड अवलंबून असतं, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. म्हणजे करंट कंडक्टर हा स्ट्रेट कंडक्टर असू द्या किंवा सर्क्युलर असू द्या, काय शिकलोय आपण, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. म्हणजे आय चेंज झाला तर बी चेंज होतो, बी चेंज झाला तर आय चेंज होतो, हे शिकलोय आपण. ऑब्विसली चेंजिंग करंट असेल तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग ते कोणामधला करंट चेंज होतोय, कोणामधला करंट चेंज होतोय, स्वतः कंडक्टर मधला होतोय का शेजारच्यातला होतोय. स्वतःचा झाला तर त्याला सेल्फ इंडक्शन म्हणतात. दुसऱ्या कंडक्टर मधला करंट चेंज झाला आणि त्याच्यामुळे जर मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर त्याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. हे माहितीसाठी. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, द प्रोसेस बाय विच चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन कंडक्टर इंड्युसेस करंट इन द सेम और अनदर कंडक्टर इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे पुस्तकी भाषेमध्ये तुम्हाला हे उत्तर लिहावं लागणार आहे. उत्तरामध्ये हे आलंच पाहिजे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड.
काय आलं पाहिजे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट किंवा ईएमएफ जनरेट होतो. तेच काय म्हणले, एंड्युसेस. त्याला शब्दप्रयोग काय करायचा, त्याच्या प्रभावाने, त्याच्यामुळे. ठीक आहे, एंड्युसेस करंट इन द सेम ऑर अनदर कंडक्टर. मग मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला, फॅरेडेचे हे लॉज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या संदर्भात ऍक्च्युअली 3 नियम आहेत. ते 3 नियम कोणते आहेत? पहिला नियम जो आहे तो हे सांगतो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कसं प्रोड्यूस होतं, म्हणजे कारण सांगतो. दुसरा सांगतो त्याचा मॅग्निट्यूड किती आहे, आणि तिसरा सांगतो डायरेक्शन किती. पहिले 2 फॅरेडेने सांगितले, तिसरा आहे तो लेन्झने सांगितलाय. तुमच्या सिलेबसमध्ये जो उल्लेख केलाय त्याचा उल्लेख फक्त आपण करूया. पहिला काय सांगतो, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे कोण? आता एखाद्या चुंबकाने स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं, कसं दाखवायचं? तर त्यासाठी काय वापरले जातात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वापरले जातात. ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्यांची संख्या बदलली, व्हेनेवर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू कॉइल चेंजेस, व्हॉट हॅपन्स, करंट इज एंड्यूस इन द कॉइल. हेच आपण सांगितलं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड ऑर इलेक्ट्रिक करंट. ऍक्च्युअली तो एंड्यूस होतो म्हणून त्याला एंड्यूस करंट म्हणलं जातं. ईएमएफ असतं तर त्याला एंड्यूस ईएमएफ म्हणलं जातं. ते कारण हे पहिल्या नियमात सांगितलं गेलं, त्याचाच उल्लेख केलाय. व्हेनेवर नंबर ऑफ magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. आणि हा जो करंट प्रोड्यूस होतो त्याला काय म्हणायचं म्हणून सांगितलंय मी, एंड्यूस करंट. आणि जो ईएमएफ प्रोड्यूस होतो, कारण की ईएमएफ अप्लाय केल्याशिवाय करंट प्रोड्यूस होऊ शकत नाही. मी नाही म्हणत, हो म्हणतो. इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम देन करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन टू एंड्स ऑफ द वायर. तुम्ही जेवढा ईएमएफ अप्लाय करताल, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याच्या साह्याने अप्लाय करतात, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाशी, करंटशी. सो इथे जो करंट प्रोड्यूस होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एंड्यूस करंट. आणि ईएमएफ प्रोड्यूस झाला तर त्याला आपण म्हणणार आहे एंड्यूस ईएमएफ. मग हा जो एंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस झाला त्याची डायरेक्शन कोणती, हे पण आपल्याला समजून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण फ्लेमिंग तिकडे लेफ्ट हँड रूल वापरला होता, इथे आपल्याला वापरायचा आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. याच्यामध्ये परत आपल्याला उजव्या हाताची ही 3 बोटं कोणकोणती, थंब, 4 फिंगर आणि मिडल फिंगर. थंब, 4 फिंगर आणि मिडल फिंगर. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा एंड्यूस करंट प्रोड्यूस होतो. इथे महत्वाचा हिरो कोण आहे आपला, एंड्यूस करंट. कोणामुळे प्रोड्यूस होतो, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता हे का होतं, तर त्याच्यामध्ये कंडक्टर कुठल्या तरी दिशेने गतिमान असतो. मॅग्नेटिक फील्ड मध्येच काय होतं, कंडक्टर कुठल्या तरी दिशेने गतिमान असतो. लक्षात येते. मग गती आहे म्हणजे त्याला फोर्स आहे. एखादा कंडक्टर वेगाने जातोय कुठल्या तरी दिशेने, त्याचा वेग, त्याची मोशनची दिशा हे कोणामुळे असते, फोर्समुळे असते. समजण्यासाठी, कारण आपण तिकडं जे शिकलोय ना त्याचीच लिंक आपण इथं लावू. तिकडं म्हणजे पुढे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये जे शिकलोय त्याची लिंक आपण कशाशी जोडूया, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. तिथे काय शिकलो होतं आपण, हा थंब आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं आपण एकमेव प्राणी असे आहोत की याच्या साहाय्याने काय लावू शकतो, फोर्स. म्हणजे आपण हे कशाशी जोडलेले आहे, फोर्स. हे कशाशी जोडलेले आहे, 4 फिंगर म्हणजे कशाशी जोडले, मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर कशाशी जोडलेलं आहे, इलेक्ट्रिक करंट. ज्या मुलांचे तोंड थोडे सुद्धा हालत नाही त्यांनी लक्षात ठेवायचं, हे फक्त देवागत बसतात तासाला येऊन दगडासारखे, घरी गेल्यानंतर काहीही करत नाही, त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात. कोचिंग क्लासेस कुठलेही माझे असो पुन्हा कुठले असो, हे तुमचं मेंदू काय म्हणतात त्याला, मेंदूचं नॉलेज वाढवत नाही. ऑफकोर्स तुम्हाला हे देणार आहेत नॉलेज, पण तुमचे जे पेपरसाठी जे रिव्हिजन लागती परीक्षेला लिहिण्यासाठी, ते काय झाले अलीकडे, तुम्हाला मार्क पडो न पडो, मार्क नाही पडले तरी आम्हालाच विचारलं जातं. तर दुर्दैवाने कोचिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की मार्क वाढवण्यासाठीची सेंटर्स. तर आम्ही मार्क वाढवणे म्हणजे ऍटलिस्ट मी तरी मार्क वाढवण्याचं सेंटर नाहीये. माझं काम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चाललंय ते तुम्हाला पटवून देणं. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारेल तुमची काही शंका आहे का, तुम्हाला समजलंय का, तर तुम्ही मला विचारू शकता. समजलं नाही वगैरे वगैरे, इथपर्यंतच माझं काम आहे. याच्यानंतर पेपरला लागतं रिटेन्शन, पुन्हा पुन्हा वाचणं, रिव्हिजन आणि पेपरला ती लिहिणं, रायटिंग करणं. ह्या 3 गोष्टी तुमच्या हातात आहेत. आणि त्या जर तुम्ही करत नसताल तर शेवटी जाऊन तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर ते कागदापर्यंत पेपरपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे, आणि ती पण सेल्फ स्टडीने. आणि तो जर तुम्ही करत नसेल आणि मक्कपणे मग बसत असतात तर काय करू शकतो आम्ही.
की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल झालाय का नाही. मग ही 3 बोटं काय करतात माहिती आहे का नाही तुम्हाला. मग देवाने तोंड दिलंय का नाही. मग त्याचा वापर बोलायसाठी केला पाहिजे का नाही. केला पाहिजे ना. नाही तर मग मी कुठे तर दुसरीकडे काम करत. चालू लेक्चर मध्ये तुम्ही जर शिक्षकाबरोबर बोलत नसताल, तुमच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चाललं असेल, तर कसं ओळखायचं आम्ही. कळतंय. ठीक आहे. सो फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मध्ये काय सांगितलंय आपण. हा काय देतो. काय देतो. फोर्स देतो. कारण आपण एकमेव प्राणी. मी असं त्यासाठी हिंट पण दिली होती. 4 फिंगरचा एफ कशासाठी लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला मी. मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर शब्द वापरलाय. 4 फिंगर. आणि तिथे महत्वाचं कोण होतं. मिडल फिंगर. तिथं मिडल फिंगर पेक्षा महत्वाचं होतं मॅग्नेटिक फील्ड कुठल्या दिशेने प्रोड्यूस होतं किंवा फोर्स कुठल्या दिशेने प्रोड्यूस होतं. मग इथे मिडल फिंगर काय दाखवतो. करंट. सेम आता इथे 3 बोटं. फक्त इथं महत्वाचं कोण आहे. एन्ड्यूस करंटची दिशा. कोणाची दिशा महत्वाची. एन्ड्यूस. हे 2 बोट इफ असतील, हे बोट काय असेल देन. हे दोघं दाखवत असतील, हे दोघं असे काहीतरी दाखवते, तर हा असं दाखवतो. असं स्टेटमेंट तयार होणार. मग थंब काय दाखवतो. तिकडे फोर्स दाखवत होता. त्याची लिंक इथं कशी जोडायची. तर फोर्समुळे बॉडी मोशन मध्ये जाते. मग कुठल्या दिशेने आहे बॉडी. कुठल्या दिशेने वेगवान आहे. म्हणजे कुठल्या दिशेने गती प्राप्त झाली. मोशन ऑफ द कंडक्टर दाखवणारा कोण असेल. थंब. 4 फिंगरचं काम तेच आहे. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय दाखवेल. डायरेक्शन ऑफ एन्ड्यूस करंट. इमॅजिन दॅट. किंवा स्ट्रेच युअर. काय कोणकोणते बोट. थंब. 4 फिंगर दॅट इज इंडेक्स फिंगर. मिडल फिंगर ऑफ राईट हँड. in such a way that कसे they are mutually perpendicular to each other. If thumb points the direction of motion, index finger points direction of changing magnetic field, then middle finger gives the direction of induced current. समजलेलं आहे. बघूया पुस्तक काय म्हणतं. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल बद्दल तुमचं पुस्तक काय भाष्य करतं बघूया आपण. The direction of induced current is given by. मी आता सांगितलं आपल्याला कुठलं बोट महत्वाचं आहे ह्या नियमाच्या दृष्टीने. The direction of induced current is given by Fleming's right hand rule. ठीक आहे. This can be MCQ. Direction of induced current is given by खाली Fleming's right hand rule, Fleming's left hand rule, thumb rule, right hand thumb rule असे काहीतरी 4 नियम येतील. तर तुम्ही उत्तर काय लिहायचंय. फ्लेमिंग राईट हँड रूल. ठीक आहे. इट स्टेट्स दॅट. व्हॉट इज द स्टेटमेंट पुस्तकी भाषेमध्ये. थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर हेच 3 बोट ऑफ द राईट हँड काय केलेले. स्ट्रेच. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर ऑफ द राईट हँड स्ट्रेच करायचे. सो दॅट दे आर परपेंडिक्युलर. मी शब्द काय वापरला होता. म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. Mutually perpendicular to each other. If index finger indicates. Index finger magnetic field दाखवलं पाहिजे. Direction of magnetic field. Of course changing magnetic field. Thumb ने काय दाखवलं पाहिजे. Direction of motion. ते सांगितलं होतं मी. आणि then हे 2 कोण दाखवणार आहेत. हे 2 if आहेत. आणि महत्वाचं कोण आहे. डायरेक्शन. then कोण आहे मग. then middle finger will show direction of induced current. समजले. शंका. सो 2 महत्वाचे मुद्दे त्याच्यात. एक फ्लेमिंग राईट हँड रूल काय दाखवतो आणि दुसरं त्याचं स्टेटमेंट काय. सो पहिलं डायरेक्शन ऑफ एन्ड्यूस करंट इज गिवन बाय होम. फ्लेमिंग राईट हँड रूल. फ्लेमिंग राईट हँड रूल. स्टेटमेंट काय सांगतं. स्ट्रेच, थंब, मिडल फिंगर अँड इंडेक्स. क्रमाने जाऊया. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर ऑफ युअर राईट हँड सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आता इफ 4 फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ मोशन, देन मिडल फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ एन्ड्यूस करंट. ॲज सिम्पल एज दॅट. समजलेलं आहे. काय अवघड नाही. ठीक आहे. पुढे महत्वाची कॉन्सेप्ट आहे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. अल्टरनेटिंग करंट AC, direct current DC. So AC stands for alternating current, DC stands for direct. आता हे तुम्हाला एवढं सहजासहजी कळणार नाही
सिलेबसमध्ये तेवढं इलुस्ट्रेट केलंय का नाही मला माहित नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस करंट इंड्यूस होतो आणि किंवा ईएमएफ इंड्यूस होतो, तर E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी असा त्याचा फॉर्म्युला आहे. सिलेबस मध्ये नाही. जसे साइन ह्या ओमेगा टी ची व्हॅल्यू चेंज होत जाते, त्यानुसार साइन ची व्हॅल्यू चेंज होत जाते, त्याच्यानुसार E ची व्हॅल्यू ह्या E ची व्हॅल्यू चेंज होत जाते. E ची व्हॅल्यू चेंज झाली की I ची व्हॅल्यू चेंज होत जाते. आणि याचा जर आपण ग्राफ काढला तर ग्राफ आपल्याला म्हणजे या बाजूला आपण ओमेगा टी काढला आणि या बाजूला तयार होणारा ईएमएफ काढला, जनरेट होणारा ईएमएफ तो काढला, तर त्याचा ग्राफ या पद्धतीने येतो. कळते? असंच पुढे चालू राहतो. या वेळेची डायरेक्शन कशी आहे बघा. इथे समजा 0 धरलं, या बाजूला पॉझिटिव्ह कर्व आहे, या बाजूला कसं आहे निगेटिव्ह. याला म्हणतात पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि याला म्हणतात निगेटिव्ह हाफ सायकल. या वेळेची डायरेक्शन करंटची वेगळी असते आणि यावेळेस त्याची एक्झॅक्टली उलटी असते, म्हणजे डायरेक्शन अल्टर होते. काय होते? अल्टर होते. म्हणून याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. काय म्हणतात त्याला? अल्टरनेटिंग करंट. लक्षात येते? डीसीच्या बाबतीत काय होतं बघा. डीसीचा जर ग्राफ काढला तर आपण असा येतो, म्हणजे डायरेक्ट एकच डायरेक्शन, डायरेक्ट करंट. आणि हा तुमचा कुठला करंट आहे? एसी करंट. हे थोडंसं बेसिक जे तुम्हाला कळण्यासाठी उपयोगी पडेल एवढं मी सांगितलेलं आहे. बघूया काय म्हणतात. देयर आर टू टाइप्स ऑफ द करंट. एक सांगितलं आपण एसी. एसी म्हणजे एअर कंडिशनर नाही, म्हणजे आपल्याला तो जरा जास्त जवळचा आहे तो वाटतो, तो नाही आहे. हा कोण आहे? अल्टरनेटिंग करंट. आणि डीसी डायरेक्ट करंट. समजलंय? ठीक आहे. दोन प्रकारचे करंट, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट. हाच तुमचा क्वेश्चन असेल परीक्षार्थी पद्धतीने विचार करत असतात तो 2 मार्काला डिस्टिंग्विश बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पहा, अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय? अल्टरनेटिंग करंट व्हॅरीज इन मॅग्निट्यूड कंटिन्युअसली, दॅट इज ऑसिलेटरी. तो जो ग्राफ काढला ना तो आपल्याला इंडिकेट करतो सुरुवातीला व्हॅल्यू 0 होती, वाढत गेली, मॅक्झिमम झाली, परत खाली आली, कमी होत गेली, 0 झाली, परत निगेटिव्ह सायकलला. म्हणजे थोडक्यात काय? अल्टरनेटिंग करंट व्हॅरीज इन मॅग्निट्यूड. जशी ओमेगा टी ची व्हॅल्यू बदलत जाते तशी साइन ची व्हॅल्यू बदलत जाते. मग साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू बदलली तो गुणणारी संख्या बदलते. मग इक्वेशन आहे का माझं, त्याच्यामुळे ई ची व्हॅल्यू चेंज होत जाते. एवढं डिटेल पुस्तकात नाही, फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं? अल्टरनेटिंग करंट व्हॅरीज इन मॅग्निट्यूड कंटिन्युअसली, दॅट इज ऑसिलेटरी. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्टेड करंट फ्रॉम अ सोर्स रिमेन्स सेम, दॅट इज नॉन ऑसिलेटरी. मॅग्निट्यूड डायरेक्टेड डीसी करंटच्या बाबतीत आपण काय सांगतोय? मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्ट करंट डीसी, डायरेक्ट करंट फ्रॉम अ सोर्स, एखाद्या सोर्स मधून जो डायरेक्ट करंट बाहेर पडतोय इट रिमेन सेम. ठीक आहे. आता सांगितलं आपण डायरेक्शन काय होते? पिरियडिकली रिव्हर्स होते, सेम टाइम नंतर रिव्हर्स होते. ठीक आहे. सो डायरेक्शन रिव्हर्स पिरियडिकली आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम डायरेक्शन काय होत जाते? रिव्हर्स होत जाते, अल्टर होत जाते. अल्टरनेटिंग करंट. इथे डायरेक्शन चेंज होत नाही, डायरेक्शन रिमेन्स सेम. समजलं? पुढे दिस टाइप ऑफ करंट इज यूज. अल्टरनेटिंग करंट कुठे वापरतात? इलेक्ट्रिकल हाऊसहोल्ड अप्लायन्सेस. आपल्या घरातली जेवढी उपकरणे आहेत त्याच्यामध्ये चालणारा करंट कोण आहे? एसी. सच ॲज इलेक्ट्रिक हीटर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रिक आयर्न एटसेट्रा. इस्त्री, फ्रीज वगैरे याच्यामध्ये कुठला करंट असतो? अल्टरनेटिंग. जाता जाता चालता चालता अभ्यास होत्या. फिजिक्समध्ये बऱ्याच गोष्टी, हा फिजिक्सचा पार्ट आहे, आपल्या आसपासच घडत असतो. इथून पुढे इस्त्री बघितली, जनरेटर बघितला, म्हणजे कसला हीटर बघितला, रेफ्रिजरेटर बघितला, चालता चालता अभ्यास झाला पाहिजे. अरे एसी करंट. रिव्हिजन करायची गरज नाही पुस्तक घेऊनच प्रत्येक वेळेस. फक्त पाठ केलेला असेल तर मात्र आपल्या डोक्यात हे काही नसतं. खरंच समजून घेतलेलं आहे आणि सायन्सची आवड आहे त्यावेळेस अशा गोष्टी होतात. दिस टाइप ऑफ करंट इज नॉट यूज मच फॉर द हाऊसहोल्ड पर्पजेस. पण तुम्ही बघा जे काय म्हणतो आपण त्याला इन्व्हर्टर्स वगैरे असतात, त्याच्यात जास्तीच्या बॅटरीज वगैरे असतात, बॅटरीज ऑर टॉर्चेस, त्यातला करंट कोणता असणार आहे? डायरेक्ट करंट असणार. समजतं? ठीक आहे. मी ऑलरेडी याचा उल्लेख केला होता ज्यावेळेस 220 व्होल्टचा उल्लेख आला होता ना. डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये पीडी पोटेन्शियल डिफरन्स किती वापरतात? 220. त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. किती असते? 50 हर्ट्ज. So frequency of AC in India is
50 हर्ट्ज म्हणजे एका सेकंदात अशा 50 सायकल पूर्ण होतात. एका सेकंदात अशा किती सायकल पूर्ण होतात? 50. नंबर ऑफ सायकल्स परफॉर्म इन 1 सेकंड, दॅट इज हर्ट्ज. आणि 50 हर्ट्ज म्हणजे किती? हाऊ मेनी सायकल्स आर परफॉर्म इन 1 सेकंड? हे जे मी एक सायकल दाखवली का तुम्हाला, तसे एका सेकंदात किती पूर्ण होतात? 50 सायकल होतात. ठीक आहे. सो फ्रिक्वेन्सी ऑफ एसी इन इंडिया इज 50 हर्ट्ज, दॅट इज सायकल चेंजेस इन सेकंड. ठीक आहे. पुढे एका सेकंदात 50 वेळा एवढा सायकल चेंज होतो. फ्रिक्वेन्सी ऑफ डीसी इज 0. अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करण्यासाठी आपण वापरणारे एसी जनरेटर. काय वापरणारे? एसी जनरेटर. आणि याच्यासाठी आपण वापरणारे डीसी जनरेटर. हे सगळं नॉलेज म्हणून आपल्याकडे 5 एक पॉईंट आहेत. पेपरला आपल्याला याच्यातले कुठलेही 2 लिहायचे म्हणजे आपल्याला 2 मार्क मिळून देते. तर परत एकदा सगळे पॉईंट रिवाइज करूया. तुमच्या आवडीनुसार कुठलेही 2 पॉईंट निवडा जे पेपरला आपल्याला लिहायचे. वेळ असेल तर 3 लिहा, 4 लिहा, पण शक्यतो वेळेचा अंदाज घेऊन लिहा. ते सगळं माहिती असणं मात्र आपल्याला आवश्यक आहे. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. काय सांगितलं आपण? अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंटचा मॅग्निट्यूड कंटिन्युअसली काय होतं? चेंज होतं. अल्टरनेटिंग करंट व्हॅरीज म्हणजेच काय? चेंजेस इन मॅग्निट्यूड कंटिन्युअसली. ठीक आहे. इकडे डायरेक्ट करंटच्या बाबतीत काय सांगतोय आपण? मॅग्निट्यूड ऑफ करंट फ्रॉम सोर्स रिमेन्स कॉन्स्टंट, रिमेन्स सेम ऑर कॉन्स्टंट. याची डायरेक्शन रिव्हर्स पिरियडिकली, याची डायरेक्शन रिमेन सेम. कुठे वापरला जातो? इन इलेक्ट्रिक हाऊस होल्ड अप्लायन्सेस. कुठली 2-3 नावं लिहा? हिटर, रेफ्रिजरेटर, अजून काय केलंय? आयन वगैरे. ठीक आहे. हा कुठे वापरला जातो? जनरली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये कमी वापरला जातो. तो कुठे वापरला जाईल? बॅटरीज किंवा स्टॉर्चेस याच्यामध्ये वापरला जातो. फ्रिक्वेन्सी किती आहे एसीची आपल्याकडे? 50 हर्ट्ज. याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 0. हा कसा जनरेट करायचा? एसी जनरेटर. हा कसा जनरेट करायचा? डीसी जनरेटर. अल्टरनेटिंग करंट दाखवण्याचं साइन आहे. अल्टरनेटिंग करंट दाखवण्याचं. ठीक आहे. हे बघा इथे दाखवले. याचे डायरेक्शन चेंज होत नाही. डीसी. आता इलेक्ट्रिक जनरेटर पाहिलं असेल. लाईट गेली, एखादा मोठा कार्यक्रम आहे, आपल्याला सांगितलं जातं, आपण ऑर्डर देताना सांगतो इलेक्ट्रिक जनरेटर घेऊन या. बरं का? इलेक्ट्रिक शब्द वापरत नाही आपण काय म्हणतो? जनरेटर घेऊन. म्हणजे आपण कशाबद्दल बोलत असतो? इलेक्ट्रिक जनरेटर. आणि समजून घ्या ते पण आपण कशाबद्दल बोलणार आहे? आपल्या घरामध्ये जे वापरला जातो तो करंट कुठला असतो? एसी करंट. तर ठीक आहे. इलेक्ट्रिक जनरेटर बद्दल चर्चा करतोय. इलेक्ट्रिक जनरेटर 2 प्रकारचे, एक एसी जनरेटर आणि दुसरा कोण? डीसी जनरेटर. मी मगाशीच उल्लेख केला. जो इलेक्ट्रिक जनरेटर आहे, काल आपण मोटार शिकलो, काल म्हणजे लास्ट लेक्चर आपण मोटार शिकलो. त्याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आज आपण काय करतोय? इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करणार आहोत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. मोटरमध्ये काय केलं आपण? इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर करून कार्य केलं. मोटर कुठं वापरतो? आपल्या घरात. आपण दैनंदिन शेतकरी लोक आहोत. मोटर म्हणले की डोळ्यासमोर काय होतं आपल्याला? हातपंपाची मोटर. लाईट गेली बरं का, मोटर बंद पडली असेल. मग ती मोटर काय करते? नदीतलं पाणी ओढते आणि आपल्या रानापर्यंत पोहोचवते, आपल्या शेतापर्यंत पोहोचवते. म्हणजे तिथे काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून मेकॅनिकल एनर्जी जनरेट केली जाते. इथं उलट आहे. इथं मेकॅनिकल एनर्जीचा वापर करून आपल्याला काय करायचंय? जनरेट करायचंय. इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड. कळलं? डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर मधला मुख्य फरक हा असणार आहे. मोटर काय करतो? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट्स इनटू मेकॅनिकल एनर्जी. आणि हा काय करेल? मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतो इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. समजलं? ठीक. अँड इलेक्ट्रिकल जनरेटर कन्वर्ट्स व्हॉट? मेकॅनिकल एनर्जी टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. मी मगाशी सांगितलं इलेक्ट्रिकल जनरेटरच्या पाठीमागचा प्रिन्सिपल काय आहे? चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस और इंड्युसेस करंट. हे कशावर आधारित आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. ऑफकोर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये काय होतं? मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की काय होणार आहे? ईएमएफ इंड्यूस होणार आहे. मग मॅग्नेटिक फील्ड चेंज करण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात. एक साधी गोष्ट सांगतो. स्विच ऑन आणि स्विच ऑफ. आपोआप करंट चेंज होतो. आता फॅन बंद आहे, तुम्ही बटन दाबलं, आता फॅन बंद आहे म्हणजे करंट किती आहे? 0 आहे. तुम्ही बटन दाबलं, स्विच दाबला, करंट शून्यापासून आय एवढ्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचला. मग 0 ते आय हा चेंज आहे. मग करंट चेंज झाला की त्याच्यात भोवतालचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं. मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तोपर्यंत काय प्रोड्यूस होणार? इंड्यूस ईएमएफ. हा, नंतर एक सलगपणे करंट आय व्हायला लागला, मग नाही प्रोड्यूस होत मॅग्नेटिक फील्ड. मी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं पण ते चेंज होत
नाही आणि ते चेंज होत नाही, त्यामुळे ईएमएफ इंड्यूस होत नाही. म्हणजे आपल्याला ईएमएफ कधी इंड्यूस होणार आहे? मेकिंग ऑफ द सर्किट, म्हणजे करंट व्हायला सुरुवात होईपर्यंत 0 to I. एकदा कॉन्स्टंट I एवढा करंट व्हायला लागला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाही, त्यामुळे ईएमएफ इंड्यूस होत नाही. आता तुम्ही बटन बंद केलं काय होणार? मग I to 0 करंट चेंज झाला, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं, मग ईएमएफ इंड्यूस होईल. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या कॉन्सेप्ट मध्ये प्रयत्न असा केला जातो काहीही करून काय चेंज झालं पाहिजे? मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे. मग मॅग्नेट फिरत राहतो, त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय होत जातं? कमी होतं, किंवा कंडक्टर स्वतःच फिरत राहतो त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, जेणेकरून काय होईल? मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चेंज होत राहील. लक्षात येतंय? When the coil of electric generator rotate, ती रोटेट होतीये म्हणजे काय होणार आहे? इमोशन मध्ये, मग त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. When coil of electric generator rotates in the magnetic field, रोटेट होतीये म्हणजे त्यामुळे कंटिन्युअसली काय होत जाणार आहे? मॅग्नेटिक फील्ड त्याच्या संदर्भातलं काय होत जाणार आहे? चेंज. नाही तर दुसरं असतं, जर कॉईल फिक्स राहिली असती तर मॅग्नेट फिरत राहिलं असतं आणि प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळं असतं. लक्षात येते का? मग मॅग्नेटिक फील्ड चेंज होणं ही की आहे याची, आणि जोपर्यंत चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड नाही तोपर्यंत ईएमएफ इंड्यूस होणार नाही. मग बाय हुक और क्रूक तुम्ही काय करायचे? कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. समज. सो व्हेन द कॉईल ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर रोटेट्स इन अ magnetic field induces current in the coil. This induced current flows into the circuit connected to the coil. आणि हा जो जनरेट झालेला करंट आहे तो आपण कशासाठी वापरतो? induced current flows into the circuit. बघूया आता कसं बघू. इलेक्ट्रिकल जनरेटर. सर हे तर बघितल्यासारखं वाटतंय, बघितलंय? हॉर्सशू शेप मॅग्नेट, त्याचे अपोजिट पोल, नॉर्थ पोल, साऊथ पोल, अशीच एक कॉईल, त्याला कार्बन ब्रशेस, कंडक्टिंग रिंग आहे. थोडस काय बदल आहे बघूया. अ जनरेटर विच कन्वर्ट्स हॉट मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ही जी इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे, कुठला जनरेटर पाहतोय आपण? एसी जनरेटर. ती कशाच्या स्वरूपात झाली पाहिजे? अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस केला पाहिजे. सो अ जनरेटर विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी in the form of alternating current is called as AC generator. वर्किंग काय आहे बघा, आता एकदम व्यवस्थित आपण सांगू, एक दोन वेळा रिवाइज करू, जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कसा जनरेट होतो कसा इथे अल्टरनेटिंग करंट जनरेट होतो तोपर्यंत आपण हे सांगू. When the axle is rotated with the help of machine from the outside, coil ABCD starts rotating. बऱ्याचशा एखाद्या मशीनच्या साहाय्याने जी की इथे दाखवलेली नाही, कॉईल रोटेट केली जाते. कॉईल रोटेट व्हायला लागली, मॅग्नेटिक फील्ड तर फिक्स आहे, मॅग्नेटिक फील्ड फिक्स आहे, मॅग्नेट फिक्स आहे, तो बदलतोय का? मॅग्नेटिक फील्ड बदलेल का? पण हा ए बी आता यांच्या जवळ आहे, हळूहळू त्याचं अंतर वाढत जाईल. मग मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक पॉइंटला वेगळं असतं, मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक पॉइंटला वेगळं असतं. त्याची स्ट्रेंथ किती असते याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी अशी टर्मिनॉलॉजी वापरली जाते. मग हे जे आहे आता त्याच्यात एवढं डिटेल मी जाणार नाही, फक्त एवढंच सध्या लक्षात ठेवा, प्रत्येक पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड वेगळं असतं. मग ए बी एक फ्रेम ऑफ रेफरन्स धरू, नॉर्थ पोल, नॉर्थ पोल पासून आता सध्या इथेच आहे, समजा आपण इथून मॅग्नेटिक फील्ड जोडलं, मोजलं असं फ्रेम धरू, हळूहळू हा रोटेट व्हायला लागल्यानंतर, कारण की कॉईल आपण रोटेट करणार आहे बाहेर एखाद्या मशीनच्या साहाय्याने, मग ही कॉईल रोटेट करतोय आपण कुठल्या मशीनच्या साहाय्याने? आता तुम्ही बघा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली जाते, हे टर्बाईनला जोडलेलं असतं हे रोटेट करण्यासाठी. मग आता हे काय होणार आहे? ही कॉईल रोटेट होणार, ती कुठे ठेवलेली? तर फिक्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये. कशामध्ये ठेवलेली आहे? फिक्स मॅग्नेटिक फील्ड. ही कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, पण हा स्वतः त्यात रोटेट व्हायला चालू होतो. म्हणजे ए बी आता फ्रेम ऑफ रेफरन्स समजा आपण एन घेतला, एन पासून त्याचं अंतर बघा रोटेट होते, तर ए बी इथपर्यंत पोहोचली, अंतर वाढलं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं, बरोबर आहे. अंतर वाढेल तसं मॅग्नेटिक फील्ड कमी होतं, अंतर कमी होईल तसं मॅग्नेटिक फील्ड वाढतं. हे फिरत राहणार आहे, तसं याच्याशी असणारं, याच्याशी असोसिएट असणार, याच्याशी म्हणजे या कॉइलशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज होत जाणार. आणि आपल्याला तेच हवंय, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल तसं काय होणार आहे? ईएमएफ एंड्यूस होणार आहे याच्यात काय होणार आहे? ईएमएफ एंड्यूस होणार आहे. आणि तो मोजण्यासाठी आपण इथं खाली गॅल्व्हनोमीटर जोडू. तुम्ही खाली सोर्स बघितलाय का? काय फरक आहे इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटरच्या डायग्राम मध्ये? इथे बाहेरून सप्लाय दिलेला होता,
कारण की इलेक्ट्रिकल एनर्जी कशात कन्वर्ट करायची होती, मेकॅनिकल. इथे तुम्ही सेल किंवा बॅटरी जोडलेली दिसत, इथे तसं जोडलेलं नाही. इथे याच्या मोशनमुळे जो करंट प्रोड्यूस होणार आहे तो मोजायसाठी हा गॅल्व्हनोमीटर वापरला. लक्षात येते? याच्यात तुम्हाला सगळ्यात मोठी चूक काय माहिती का, इलेक्ट्रिकल जनरेटरच्या डायग्राम मध्ये तुम्ही सेल काढता. इलेक्ट्रिकल मोटर मध्ये तुम्ही इथं सेल काढा, इलेक्ट्रिकल जनरेटरच्या डायग्राम मध्ये पाठांतर करून जा गेला आणि याच्यात सेल काढलं तर एक तर चांगला परीक्षक असेल तो पहिल्यांदा हे चूक देणं 0 मार्क देईल, कारण याला काही कळलंच नाही. मूळ उद्देश काय याचा, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करायची, हा याच्यातच तो इलेक्ट्रिकल एनर्जीला एंटर करतोय. कळलं? सो ही कॉईल फिरायला चालू होते. आता करंट कुठल्या दिशेने प्रोड्यूस होतो याच्यासाठी लेन्स लॉ लागतो. कसं असतं, इथे ह्या कॉईलचा प्रयत्न असा असतो की मला जो चेंज करतोय त्याला मी थांबवेल, म्हणजे मला चेंज व्हायचं नाही. मग जो चेंज करत असतो तो थांबवायचा प्रयत्न केला जातो, म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. लय फंदात पडू नका, एक लेन्स लॉ म्हणून आहे त्याच्यात. म्हणजे सोर्स जो आहे ज्याच्यामुळे चेंज घडतोय त्यालाच थांबवायचं, त्याला विरोध करायचा असा प्रयत्न याचा असतो. आणि मग त्याची डायरेक्शनच त्या पद्धतीने होते, सो ॲज टू अपोज द डायरेक्शन ऑफ द सोर्स. कोणी जो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतोय त्या पद्धतीने. ठीक आहे, बॅक टू द ट्रॅक. सो व्हेन ॲक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन, जे याच्यात दाखवलेलं नाही, ज्याच्या साहाय्याने आपण नाही का ते असं जोरात ओढतो आणि काय करतो, त्याला थोडक्यात आता रोटेट करायला चालू करतो. आता ते चालू झालं. व्हेन द ॲक्सेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम द आउटसाइड, ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. ही कॉईल रोटेट व्हायला चालू झाली. असं गृहीत धरूया, याच्यावर जो रोटेशन आहे त्या रोटेशन मध्ये जे त्याच्यावर टॉर्क प्रोड्यूस होत आहे, टॉर्क शिवाय रोटेशन होणार नाही. जसं सरळ मोशन, स्ट्रेट लाईन मोशनला कोणाची गरज आहे, फोर्स. रोटेशनल मोशन हे विदाउट टॉर्क प्रोड्यूस होऊ शकत नाही, याच्यावर टॉर्क ऍक्ट होते. मग याच्यावरून या AB वर खालून फोर्स ऍक्ट होते आणि CD ला ओव्हरऑल फोर्स ऍक्ट होते. सो AB वर ढकलला गेला, CD खाली ढकलला गेला. द ब्रांच AB मूव अपवर्ड्स, ऑब्वियसली इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. मग या बाजूने समजा 5 न्यूटन AB वर ऍक्ट झालं तर त्या CD वर काय होतं, 5 न्यूटन खालच्या दिशेने. मग हा जर याला वर ढकलत असेल तर हा त्याला कुठे ढकलणार आहे, खालच्या दिशेने ढकलणार आहे. द ब्रांच AB मूव अपवर्ड आणि ब्रांच CD मूव डाउनवर्ड. हिंस ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. आणि ही रोटेशनची डायरेक्शन कशी, क्लॉकवाईज. कारण हा वर चाललाय, हा खाली चाललाय घड्याळाचा काटा, बरोबर. इज इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. हे जाणीवपूर्वक उल्लेख केलाय, याच्यासाठी उल्लेख केलाय कारण याच्यातला AC करंट आता अँटी क्लॉकवाईज असतो. याच्यात जो करंट जनरेट होईल ना तो कसा असणार आहे, याच्या डायरेक्शनला विरोध करेल. हा कुठं फिरवतोय, क्लॉकवाईज. मग प्रोड्यूस होणारा इंड्यूस होणारा करंट कुठं असतो, अँटी क्लॉकवाईज. बरं, हे सगळंच पेपरला लिहायचंय नाही लिहायचंय, पण हे उपयोगी पडणार आहे. कोचिंग हे फक्त मार्कासाठी नसतं, कोचिंग हे कॉन्सेप्ट क्लिअरिटीसाठी सुद्धा असतं. हे उपयोगी पडेल तुम्हाला. युझिंग फ्लेमिंग राईट हँड रूल. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरायचा, प्रत्येकाची डायरेक्शन वगैरे समजून घ्यायची. इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द डायरेक्शन ABCD. इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द डायरेक्शन ऑफ ABCD. तर कसं काय ABCD, कुठला रूल वापरायचा आपल्याला, फ्लेमिंग राईट हँड रूल. सो फ्लेमिंग राईट हँड रूल. 4 फिंगर इन द चेंजिंग, 4 फिंगर कोणाच्या दिशेने पाहिजे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. करंट कुठल्या दिशेने प्रोड्यूस होते, हा मिळणारं उत्तर आहे आपल्याला. त्याला व्हॉट, ही AB कुठल्या दिशेने जातोय बाळांनो, अपवर्ड. म्हणजे फोर्स कुठल्या दिशेने, मोशन ऑफ द डायरेक्शन अपवर्ड. मोशन ऑफ द डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ द मोशन, डायरेक्शन ऑफ मोशन कुठे, वरच्या दिशेने. 4 फिंगर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. मग थंब कुठे चाललाय तुमचा, आत A to B. कुठे चाललाय, A to B. थंब गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट, इंड्यूस करंट. कळलं फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल. सर इकडे सांगा CD ला. ठीक आहे, तोच हात. काय करायचं, इंडेक्स फिंगर इन द डायरेक्शन ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता इथे कॉईल खालच्या दिशेने जाते, थंब डायरेक्शन ऑफ मोशन. 4 फिंगर इन द डायरेक्शन ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर तुमच्याकडे येतोय, CD तुमच्याकडे येताना दिसतोय. कळलं का. म्हणजे हे जे बाण काढले ते उगाच चित्रकलेसारखे काढलेले नाही येतात. ह्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. AB ला आतल्या दिशेने करंट जाणार आहे, CD ला बाहेरच्या दिशेने करंट येणार. कळलं. हे बाणाशी का दाखवले. सो युजिंग फ्लेमिंग्स
राईट हँड रूल इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द डायरेक्शन कुठून कुठे ए बी सी डी देयरफॉर करंट फ्लोज फ्रॉम हा ब्रश B2 आहे आणि हा कोण आहे ब्रश B1 आहे करंट आला 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 B2 कडून आला 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 गेला 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 B1 current flows from B2 B1 in the external circuit गॅल्व्हनोमीटर का जोडलंय करंट मोजायचं आपल्याला किती प्रोड्यूस झालं कळलं काय काय सांगितलं हे पुस्तकी भाषेत उत्तर काय लिहायचं ते नंतर तुम्हाला कळलं काय सांगा इलेक्ट्रिकल जर तुम्हाला एसी जनरेटर तुमच्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला घरी गेल्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारत असेल घरी आज काय शिकवलंय शाळेत भाऊ असेल बहीण असेल पप्पा असतील मम्मी असतील तर तुम्ही त्यांना काय सांगताल किंवा एखाद्या मित्राला काय शिकवलं आज क्लासला काय उत्तर देतात आज आम्ही एसी जनरेटर शिकलो त्यात आम्ही काय शिकलो मेकॅनिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जी मग मेकॅनिकल एनर्जी कशासाठी वापरली जाते रोटेट करण्यासाठी काय काय केलं जातं कॉईल आधी रोटेट केली जाते कशातली कॉईल हे जे डायग्राम आहे दिसते ना तुम्हाला एबीसीडी कॉईल ती रोटेट करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो त्या मेकॅनिकल एनर्जीचा वापर केला जातो मग ती कॉईल रोटेट व्हायला चालू होते म्हणजे तिच्यावर टॉर्क ऍक्ट होतो बरोबर आहे मग AB ला वर ढकललं जातं याचा अर्थ फोर्स कुठल्या दिशेने वरच्या दिशेने आणि CD वर ऍक्ट होणारा फोर्स कुठल्या दिशेने खालच्या दिशेने त्यामुळे कॉईल रोटेट व्हायला चालू होतो मग तिथं कोण येतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि मग त्याच्यानुसार डायरेक्शन मिळाली आपल्याला कशाची ABCD ची बरोबर करंट प्रोड्यूस होणार चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आणि आता का चेंज होतं हे मी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगितलं प्रत्येक पॉइंटवर हा जर सोर्स ऑफ म्हणजे इथं मॅग्नेट आहे तर मॅग्नेट पासून तुम्ही जसं जसं लांब जायला लागतात तसं तसं मॅग्नेटिक फील्ड कमी कमी होतं प्रत्येक पॉइंटला ते वेगवेगळे लक्षात येते मग जसं पॉइंट चेंज होत जाणार आहे अंतर चेंज होत जाणार आहे मॅग्नेटिक फील्ड काय होत जाणार आहे चेंज आणि आपल्यासाठी हे लय महत्वाचं आहे बिकॉज इट इज बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये महत्वाचं आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड समजतंय आफ्टर हाफ रोटेशन आता हे हाफ रोटेशन पूर्ण झाले हे ब्रश लय महत्वाचे काम करतात आता कॉन्टॅक्ट तुटणार आता काय होणार कॉन्टॅक्ट तुटणार आहे आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच ABCD एक्सचेंज देअर पोझिशन AB इकडे गेलेला असणार आणि CD इकडे आलेलं आहे रोटेट होत गेला ना AB पोहोचलं इकडं आणि CD पोहोचलं इकडे अँड द इंड्यूस करंट फ्लोज फ्रॉम आता इथं सर्किट चेंज होत नाहीये जसं की मोटरमध्ये झालं ब्रश चालून आता इथं होतं काय करंटची डायरेक्शन चेंज होते डायरेक्शन ऑफ द करंट अल्टरनेटिंग करंट आता कसा चालला होता ABCD इथे गेला AB कोणाच्या जागेवर CD रोटेशन मुळे आणि हा फिरून कुठून आला या वर चाललाय ना हे खालून इकडे आला म्हणजे पोझिशन चेंज झाली AB कुठे गेला CD कुठे आला AB आता काय होणार आहे पहा असं झाल्यानंतर पुढे द ब्रांच AB and CD एक्सचेंज देअर पोझिशन आणि मग तिथून पुढे करंटची डायरेक्शन चेंज होते आता करंट कसा व्हायला लागतो DCBA परत तेच रूल फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार तुम्हाला डायरेक्शन का चेंज झाली ते कळत लक्षात आलं एका हाफ सायकलला करंट कसं आहे का एक हाफ सायकल झाली ना AB कुठे गेला CD पर्यंत एक हाफ सायकल झाली करंट कसा होता या दिशेने आता काय झालं AB गेला CDच्या जागेवर CD गेला ABच्या जागेवर आता करंटची डायरेक्शन त्याच्या विरुद्ध दिशेने ABCDच्या विरुद्ध आता DCBA समजते since branch AB is in contact with the brush B1 branch AB is in contact with B1 CD is in contact with B2 what is the role of brushes बघा आता carbon brushes branch AB is in contact with brush B1 branch DC is in contact with the brush B2 current flows from B1 to B2 that is in the direction opposite to previous half rotation आणि हे चालू राहतं कंटिन्यूअस मग हा परत ह्याच्या जागेवर येणार CD परत मग फिरत आता काय होणार ABCDच्या जागेवर गेला CD ABच्या मग हा परत फिरून ह्या जागेवर येणार हा परत या जागेवर येणार आणि हे होत राहणार आहे ही सायकल कंटिन्युअसली चेंज होत राहणार जोपर्यंत तुम्ही बाहेरचा सोर्स बंद नाही करत कुठला रोटेट कॉईल रोटेट करणार जोपर्यंत तुम्ही थांबवत नाही तोपर्यंत दिस रिपीट्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन अँड इन दिस वे अल्टरनेट करंट इज प्रोड्यूस युजिंग AC जनरेटर परीक्षेला हवा असणारे सगळे मुद्दे तुमच्या समोर आहेत थोडक्यात आपण स्वतः तो प्रयोग करतोय आपण स्वतः ते पाहतोय उघड्या डोळ्यांनी काय काय घडलंय अशा पद्धतीने हे डोळ्यासमोर आणणार घटनाक्रम कसा आहे महत्वाचा आहे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला कॉईल रोटेट करायचे त्यासाठी आपण एक्सटर्नल सोर्स वापरलाय then the axle is rotated with the help of machine from the outside
द कॉइल ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. ठीक आहे, आपण एक्सेल फिरवलं. त्याच्यानंतर आता काय होणार आहे, कॉइल रोटेट व्हायला चालू होईल. AB कडून कुठे CD कडे जायला चालू होणार आहे. समजतंय ना. आणि CD कोणाच्या दिशेने यायला चालू होणार आहे, AB च्या दिशेने. त्याच्यात काय होतं मग, फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार इथे मॅग्नेटिक फील्ड का चेंज होतं ते सांगितलं तुम्हाला, कारण त्याची पोझिशन चेंज होत जाते. त्यातून काय होतं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, त्यामुळे इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो. तो कुठल्या दिशेने प्रोड्यूस होतो सुरुवातीला, ABCD. कुठल्या दिशेने, ABCD. मग ABCDच्या जागेवर पोहोचतो, CD ABच्या जागेवर पोहोचतो. मग डायरेक्शन चेंज होते, DCB. ठीक आहे, ब्रशेसचा रोल काय ते सांगायचा. आणि प्रत्येक हाफ सायकल नंतर हे काय होत जाणार आहे, कंटिन्युअसली रिपीट होत जाणार आहे. लक्षात येते. चला बघूया कळलंय काय काय, किंवा ह्या डायग्राम मध्ये ऍडिशनल एखादा क्वेश्चन आलाय का याच्या संदर्भातला ते बघूया. इन द गिवन सर्किट दिलेलं आहे. प्रश्न काय, हे सर्किट कशाचं, गिवन सर्किट इज इलेक्ट्रिक मोटर और इलेक्ट्रिक जनरेटर. मी साधा फरक सांगितला. मोटर असते तर इथं काय झालेलं असतं, बाहेरून सप्लाय दिलेला असतं. याच्या सप्लाय दिलेला नाही. इथे आपल्याला इथे गॅल्व्हनोमीटर वापरलाय कशासाठी, किती करंट याच्यातून प्रोड्यूस जनरेट झालेला आहे. What will happen if the direction of current is reversed in the figure given below? काय प्रश्न विचारला, what will happen if the direction of current is reversed? Obviously current direction of current reverse झाली. मगाशी पाहिलं आपण, डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स झाली, रोटेशन सुद्धा चेंज झालं. सो रॉड विल डिस्प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल इज यूज्ड इन द वर्किंग ऑफ फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. राईट हँड नाही, फसायचं नाही. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कुठे वापरला जातो, इलेक्ट्रिक मोटर. आणि इथे फ्लेमिंग राईट हँड रूल मार्क करून ठेवा. इलेक्ट्रिकल मोटर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि इलेक्ट्रिकल जनरेटर फ्लेमिंग राईट हँड रूल. परीक्षेला काय विचारून गेलेले, मार्च 2019 एका मार्काला हा प्रश्न विचारलाय. When electric current is passed through the solenoid. Solenoid म्हणजे काय सांगितलं ना त्या दिवशी मी, ते का अशी वायर दाखवली सर गुंडाळलेली, एका रॉडच्या भोवती एक रॉड आहे, त्याच्याभोवती अशी वायर गुंडाळलेली दाखवलेली होती. So when electric current is passed through the solenoid, it shows magnetic lines of force similar to, हे वाक्य तसं पाठ ठेवा. Coil behaves like a bar magnet. So solenoid behaves like a bar magnet. When electric current is passed through the solenoid, it shows magnetic lines of force similar to bar magnet. State whether true or false. The frequency of AC is 50 Hz. In India, the frequency of AC is 50 Hz. So it is true. बार मॅग्नेट, चुंबक, पट्टी चुंबक. चुंबकाचे वेगवेगळे प्रकार असतात बेस्ड ऑन देअर शेप. त्याचा प्रश्न काय, बार मॅग्नेट कशाला म्हणायचं. थोडी स्टोरी जर माहिती असेल, 8वी-9वीत शिकला असेल तर मॅग्नेशिया नावाचं शहर किंवा टाउन, तिथे एक विशिष्ट प्रकारचा खडक सापडला. त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज होत्या कशा, आयन पीसेसला स्वतःकडे खेचून घेण्याच्या. मग त्याला मॅग्नेट असं नाव पडलं. मग त्याचे एक वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात. पट्टी चुंबक असा एखाद्या पट्टीसारखा असतो, त्याला बार मॅग्नेट असं म्हणतात. हॉर्सशू मॅग्नेट कसा असतो, जर फिरून येतो घोड्याच्या नालाकृतीसारखा. मग असा तो NS होता ना, त्याची पाठीमागचा भाग दाखवलेला नाही. NS कोण लिहिली कसा काय संबंध, मी वर्ड फेमस आहे. मी नेहमी म्हणतो मी वर्ड फेमस आहे. कुठेही चुंबक, कुठल्याही देशात चुंबक म्हटलं की त्याला दोनच डाय आहे, पोल, नॉर्थ आणि साऊथ. आणि यू कांट सेपरेट दे. नॉर्थ आणि साऊथला सेपरेट करता येत नाही. समजा हा पट्टी चुंबक आहे, समजा हा तोडला तुम्ही, ह्या बाजूला नॉर्थ आहे, ह्या बाजूला साऊथ. तुम्ही तोडला की नॉर्थला जोडदार कोण तयार होतो, साऊथ. साऊथला कोण जोडदार होतं, नॉर्थ. एवढं सोपं नाही NS ला तोडलं. किती मनात आणलं तरी यू कांट सेपरेट N अँड S. कळलं. आणि फेमस होण्याची गरजच नाही, ऑलरेडी जग प्रसिद्ध आहे. कुठल्याही चुंबकाच्या बाबतीत जा तर तिथं त्याला काय नाव असणार आहे, त्याला दोनच पोल असणार आहेत, N, S. बॅक टू द क्वेश्चन. सो बार मॅग्नेट, हॉर्सशू मॅग्नेट, मॅग्नेटिक निडल होका यंत्रामध्ये वगैरे वापरले जाते ना, निडल सारखा चुंबक असतो. ठीक आहे, ठीक आहे. सो स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स झाले. फाइंड किती साली विचारले, 2020. आता 2020लाच आहे परत. फाइंड ऑड वन आउट. व्होल्टमीटर, पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असं ना 2 पॉईंटच्या दरम्यानचा, तर त्याला पॅरलल जो जोडतात तो असतो व्होल्टमीटर. एखाद्या कंडक्टर मधला करंट मोजायचा असेल तर त्याला सिरीज मध्ये जो जोडतात तो कोण असतो, ॲमीटर. पुढे कोण आहे, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर पासूनच व्होल्टमीटर ॲमीटर तयार करतात. ठीक आहे. थर्मोमीटर हा टेम्परेचर मोजतो. काय मोजतो, टेम्परेचर. सो ऑड वन लगेच कळतोय. ठीक आहे.
व्होल्टमीटर असेल, अॅमीटर असेल, गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटर पासून अॅमीटर तयार करतात, गॅलोनोमीटर पासून व्होल्टमीटर करतात आणि इट इज बेस्ड ऑन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कशावर आधारित आहे ते? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वर्क्स ऑन द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. डिस्टिंग्विश बिटवीन, मी तुम्हाला मगाशी सांगितलं 5 मुद्दे, त्यातले कुठलेही 2 व्यवस्थित लक्षात ठेवा, 2 मार्काला विचारलं जाईल. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, डीसी करंट, यातला फरक आपल्याला विचारलेला आहे. मॅग्निट्यूड, डायरेक्शन, फ्रिक्वेन्सी, ऍप्लिकेशन्स आणि असेच शॉर्ट नोट तयार करायचे असतात पेपरच्या आदल्या दिवशी, जे तुम्हाला वाचायचे. पेपरच्या आदल्या दिवशी उत्तर वाचत बसायची नाही. तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे मॅग्निट्यूड शब्द वाचला की ह्याचा मॅग्निट्यूड किती असतं, याचं मॅग्निट्यूड कसं असतं आणि त्याचं इंग्रजी वाक्य आपण काय लिहिणार आहे पेपरला. पाठांतर केलेलं नसलं पाहिजे, आपल्या मनाने लिहू शकतो. आपल्याला जर याच्या मॅग्निट्यूड बद्दल माहिती, याचं मॅग्निट्यूड व्हॅरी होतं, आपण काय लक्षात ठेवणार, याचं मॅग्निट्यूड व्हॅरी होतं. मॅग्निट्यूड ऑफ एसी करंट व्हॅरीज. इकडे काय लिहायचं, डज नॉट व्हॅरी किंवा रिमेन्स कॉन्स्टंट, बस एवढं सिंपल. पुढे कोण आहे बाबा, मग डायरेक्शन, अल्टरनेटली चेंजेस किंवा रिव्हर्सेस. इकडे काय होतं, रिव्हर्स होत नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी 50, इकडे किती 0 सांगितलंय ना मगाशी. याचा वापर कुठे करतात, डोमेस्टिक इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये करतात, याचा बॅटरी किंवा टॉर्च मध्ये करतात. हा कशाच्या सहाय्याने प्रोड्यूस केला जातो, एसी जनरेटर. हा कसा, डीसी जनरेटर. सो पेपरच्या आधी हे वाचायचं असं, असे मुद्दे प्रत्येक उत्तराचे तयार पाहिजे, त्याला कीवर्ड्स म्हणतात. लक्षात येते? चला, ऑब्झर्व द गिवन फिगर ऑफ फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड राईट द लेबल्स ऑफ ए अँड बी करेक्टली. 2 मार्काला विचारलेलं आहे. हा कोण आहे, कशासाठी वापरायचा आहे, राईट हँड थंब रूल. सांगितलंय मी तुम्हाला. याच्या सहाय्याने आता आपण फोर्स लावतोय, म्हणजे काय करायचंय, मोशन, डायरेक्शन ऑफ मोशन. 4 फिंगर म्हणलं की चेंजिंग मॅग्नेटिक, मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर, ठीक आहे. सो थंब दाखवलाय, मोशन ऑफ कंडक्टर. 2 मार्क आहेत त्याला, 2. खिरापत वाटतात ना, तसं आहे. हा ए काय दाखवतो, मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहा वाटलं तर चेंजिंग, आणि तिथं मॅग्नेटिक फील्ड काय होत असतं, चेंज होत असतं. आणि हा जो हे फिंगर कुठला आहे, मिडल फिंगर. मिडल फिंगर काय दाखवतं, नुसतं करंट नाही लिहायचं, एंड्यूस करंट, डायरेक्शन ऑफ एंड्यूस करंट. नुसतं करंट लिहिलं तर मार्क चुकतील, मार्क जातील. डायरेक्शन ऑफ एंड्यूस करंट, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि माझा विद्यार्थी याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहिल चेंजिंग मॅग्नेटिक, म्हणजे चेंजिंग शब्द वापरायचा. आणि डायरेक्शन ऑफ एंड्यूस करंट. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. बाबा बाबा, किती मार्क आहे, 5. पॉझिटिव्ह प्लग की इथं जोडलेला आहे, प्लग लावलेला आहे, त्यामुळे करंट वाहतोय याच्यातून. की क्लोज केलेली, करंट वाहतोय, गेला 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 गेला, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं. म्हणजे मॅग्नेटिक निडल तिसरा प्रकार याच्यात. मी मला सांगतो ना, बार मॅग्नेट, हॉर्सशू मॅग्नेट, त्यातला एक प्रकार मॅग्नेटिक निडल. आता ही निडल खाली ढकलली गेली तर याच्यात मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं, याच्यात कदाचित नॉर्थ पोल प्रोड्यूस झाला असेल इथं. आणि हा नॉर्थ पोल मग काय, नॉर्थ पोल रिपल्शन. हा इकडे ढकलला गेला, हा इकडे खेचला गेला. या मॅग्नेटिक फील्डचा नॉर्थ पोल इकडे ना, साऊथ पोल इकडे खेचला गेला. नॉर्थ पोल रिपेल झाल्यामुळे बाजूला गेला, तो कॉइल डिफ्लेक्ट झाली. कॉइल काय झाली, डिफ्लेक्ट. याच्या उलट आता तुम्ही काय केलं, टर्मिनल्स अल्टरनेट केले. पॉझिटिव्ह या बाजूला जोडला, निगेटिव्ह या बाजूला. आता करंटची डायरेक्शन चेंज झाली, त्यामुळे आता इथे प्रोड्यूस होणार साऊथ पोल. तर साऊथ पोलने याला रिपेल केलं, नॉर्थ पोलला अट्रॅक्ट केलं. कळतंय काय म्हणताय? Which effect of electric current shows in the above figure? निडल दाखवली, सरळ सरळ ओरिस्टेटचा लॉ आहे. काय, कोणता इफेक्ट दाखवलेला आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इथे दाखवलेला आहे. हिटिंग इफेक्ट लिहिण्यासारखा मूर्खपणा काही नाही, बरोबर आहे. आणि सिलेबस मध्ये हाच एक दुसरा इफेक्ट शिकवलाय. काय आला मग, मॅग्नेटिक इफेक्ट. सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कॉमन सेन्स पण असतो, थोडा तो वापरायचा. What will happen if the number of electric cells is increased in the magnetic needle? Is increased on the magnetic needle. इथले नंबर ऑफ सेल वाढवले की त्याचा परिणाम कशावर होणार, करंट. मी कशाचं ऍप्लिकेशन शिकवले तुम्हाला, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे. हा क्वेश्चन कुठल्या ऍप्लिकेशनवर आहे, बी डायरेक्टली प्रोपोर्शनल. सेलची संख्या वाढवली, ऑफकोर्स आता त्यात असं यायला पाहिजे होतं ते सेल कसे जोडले, जर इन सिरीज जोडले, कसे जोडले, इन सिरीज जोडले तर ईएमएफ वाढतो, अप्लाइड व्होल्टेज वाढतं, मग ओमचा लॉ अप्लाय होतो. फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय, त्यामुळे करंट वाढतो, आणि करंट वाढला की बी वाढतो. ठीक आहे. What will happen if the number of electric cell is increased in the magnetic needle? The deflection of needle increases. Magnetic field वाढणार आहे, and hence reflection of the needle increases. If the distance between conductor and magnetic needle is increased, आता अंतर वाढवलं. It is based on the application. B inversely proportional to R. Directly proportional to I. Inversely proportional to distance. Distance वाढवलं.
म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्याच्याशी असोसिएट असणार थोडं कमी झालं, त्यामुळे कमी डिफ्लेक्शन होईल. बिकॉज ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजेस. सो दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द नॉलेज. म्हणजे दिसतं तेवढा सोपा नाही मग हा क्वेश्चन. तुम्हाला ते कळलं पाहिजे. इथं काय करतोय आपण, इथं काय करतोय आपण, इफ द डिस्टन्स बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक नीडल इज इन्क्रीज, अंतर वाढवलं म्हणजे बी कमी झाला पाहिजे. बी कमी झाला म्हणजे त्याचं जे डिफ्लेक्शन होणार आहे ते कमी होणार आहे. If the direct distance between conductor and magnetic needle is increased, what will be the effect on the intensity? प्रश्न डायरेक्ट इंटेन्सिटी वर विचारला. मग इंटेन्सिटी काय होणार, कमी होणार. जे तुम्ही पाठ केलं ना, बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. ठीक आहे, डिक्रीजेस. इफ द एंड्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर इंटरचेंज, डायरेक्शन चेंज होते. काय होणार आहे, डायरेक्शन. इफ द एंड्स ऑफ इलेक्ट्रिक सेल्स आर इंटरचेंज, what will be the effect of magnetic needle? Needle will deflect in opposite direction. This is सरळ सोडायचं. ठीक आहे, डायरेक्ट. Write the names of any two instruments which works on the magnetic effect of electric current. Magnetic effect of electric current वर काम करणारे कोणत्याही दोन अप्लायन्सची नावं लिहा, कशाचे इन्स्ट्रुमेंटची नावं लिहा. आता तुम्ही थोडा हा क्वेश्चन कधी विचारलाय, 2020 ला विचारलाय. ठीक आहे, तुम्ही जर मग असे ऑड वन आउट पाहिलं असेल, क्वेश्चन सुद्धा आपल्याला लीड करतात बोर्डाचे PYQ. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅलव्हनोमीटर तुम्ही नीट अभ्यास केलाय तर तुम्हाला माहिती आहे, दे आर बेस्ड ऑन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बाकी जाऊ द्या, हे दोन उत्तर लिहिलं तरी तुमचं बरोबर आहे. व्होल्टमीटर आणि ॲमीटर, दे वर्क्स ऑन दी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ऑफकोर्स इलेक्ट्रिकल जनरेटर, इलेक्ट्रिकल मोटर हे सुद्धा कशावर आधारित आहेत, मॅग्नेटिक इफेक्टवर आधारित आहेत. मायक्रोफोन असेल, इलेक्ट्रिकल बेल असेल, हे सुद्धा कशावर आधारित येतात, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे हेच दोन उत्तर बरोबर आहेत असं काही नाही. जिथं मॅग्नेटिक इफेक्ट इलेक्ट्रिक वापरला जातो तिथे कुठलेही उत्तर तुम्ही देऊ शकता. ऑड वन आउटला लक्षात ठेवा. सगळे इन्स्ट्रुमेंट जसे माहिती नाही का, व्होल्टमीटर वगैरे दिले होते तसे हे दिले जातील. आता काय दिलं होतं, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक बेल, इलेक्ट्रिक हीटर देतील. इलेक्ट्रिकल हीटर त्याच्यावर अवलंबून आहे, कशावर, हिटिंग इफेक्ट. बाकीचे कशावर अवलंबून आहेत, मॅग्नेटिक इफेक्ट. असं पण ऑड वन आउट तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द आन्सर्स ऑफ द गिवन सब क्वेश्चन. 2019 ला जनरेटर वर क्वेश्चन आहे. कशावर, जनरेटर. हा चॅप्टर तुम्हाला अप्लाइड क्वेश्चनला दिसतोय, म्हणजे महत्वाचा आहे असं म्हणू शकता. पुरवणी परीक्षा आहे जुलै महिन्यानंतर, पुरवणी परीक्षा असणार. सो तिला हा क्वेश्चन विचारला गेला. नंतर डिसेंबरला मात्र कशा विचारला गेला, मॅग्नेटिक इफेक्टचा ऍक्टिव्हिटी बेस. सो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनसाठी तयार राहा या चॅप्टरवर, म्हणजे अप्लाइड क्वेश्चनवर तयार. ठीक आहे. हो हो हो, हे कोण आहे, जनरेटर आहे का मोटर आहे, मोटर असेल ना, मोटर असेल ना, का बरं जनरेटर आहे. हा ठीक आहे, बस तेवढं लक्षात ठेवा. ही जागा विच इन्स्ट्रुमेंट, पहिला प्रश्न असतोय विच इन्स्ट्रुमेंट द अबव फिगर शोज. सो कुठला इन्स्ट्रुमेंट आहे, इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर, तो पण AC जनरेटर. कोण आहे, AC जनरेटर. AC जनरेटर. Which rule is used to determine the direction of current? कोणता रूल, कोणाचा राईट हँड, निलेश चिपळकर राईट हँड रूल का दिवेकर, कुठला, फ्लेमिंग राईट हँड, फ्लेमिंग राईट हँड रूल. स्टेट द रूल. आता तो रूल पण सांगा. मग काय सांगतो फ्लेमिंग राईट हँड रूल. कुठली तीन बोटं, थंब, फोर फिंगर अँड मिडल फिंगर, ते स्ट्रेच करायचे. स्ट्रेच युअर थंब, इंडेक्स फिंगर, middle finger of right hand such a way that they are mutually perpendicular to each other. If thumb gives the direction of motion, forefinger is in the direction of magnetic field, changing magnetic field, then middle finger gives the direction of induced current. Sure. In which direction V1 to V2 or V2 to V1 will the current flow in the external circuit? In which direction V1 to V2 or आपण शिकलोय करंट फ्लो इन द एक्सटर्नल सर्किट इन दॅट सिच्युएशन. पुढून करंट जातो म्हणून सांगितलं आपण V2 to V1, V2 to V1, V2 to V1. What change will have to be made in the coil for increasing current several times without changing magnet? What change will have to be made in the coil for increasing the current several times? जर आपल्याला करंट वाढवायचं असेल तर काय प्रोड्यूस करावं लागेल. दिस इज ऍक्च्युअली ऍप्लिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आणि इंड्यूस करंट, दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. याच्यात करंट इंड्यूस होते, बरोबर आहे ना.
मग इंड्यूस करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स ऑर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. किती पटपट चेंज होतं. मग ते पटपट चेंज होण्यासाठी काय करावं लागेल, त्याची माझा हात पण वाढला स्पीड, बरोबर आहे का. मॅग्नेटिक फ्लक्स हळूहळू चेंज होईल, करंट तेवढाच प्रोड्यूस होईल. हा रेट जेवढा जास्त कोणाचा, कॉइल रोटेट होण्याचा, तेवढं मॅग्नेटिक फ्लक्स काय होतं, सॉरी इंड्यूस करंट कसा प्रोड्यूस होतो, जास्त. टू इन्क्रीज द करंट नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल शुड बी इन्क्रीज. आणि दुसरा उपाय काय आहे मग याच्यावर, नंबर ऑफ टर्न्स वाढवायचे. काय वाढवायचे, नंबर ऑफ टर्न्स, NI, टोटल करंट इज इक्वल टू NI. सो तुम्ही तसं करू शकता, हा एक दुसरा उपाय. सो टू इन्क्रीज द करंट नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल शुड बी इन्क्रीज. सो फायनली मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये आवश्यक असणारे सगळे मुद्दे आपले संपून झालेले आहेत. दोन प्रकारचे इफेक्ट समजून घेतला आपण, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इव्हन याच्यावरचे जे महत्त्वाचे न्यूमेरिकल्स आहेत त्याची देखील आपली चर्चा झालेली आहे. समजले. जुना जो क्वेश्चन विचारायचा ट्रेंड होता त्याच्यामध्ये ना असं विचारलं गेलं असतं की वर्किंग एक्सप्लेन करा इलेक्ट्रिकल जनरेटरची, इलेक्ट्रिकल मोटरची, डायग्रॅम काढा वगैरे वगैरे. तरी पण मी तुम्हाला सल्ला देईल की 2 मार्काला डायग्रॅम विचारली जाऊ शकते. त्यामुळे डायग्रॅम काढून ठेवा, तुम्हाला सरावाने काढता आली पाहिजे, पुस्तक समोर न ठेवता काढता आली पाहिजे. पण अलीकडचा जो प्रकार आहे क्वेश्चन विचारायचा त्यात काय केलं जाईल, मोकळ्या जागा दिल्या जातील आणि तिची नावं भरायला सांगितलं. आणि आपण आता पाहिलं तसे अप्लाइड क्वेश्चन्स येतील, म्हणजे तिथं तुम्हाला खरंच कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. खरी कसोटी कधी आहे, प्रश्न तुमच्या पुस्तकाच्या बाहेर जाईल, तुम्ही जे काही गाईड पाठ करून गेले त्याच्याही बाहेर जाईल. मग तुम्हाला कळलं पाहिजे ते काय अप्लाय करायचं. जसं की इथे काही गोष्टी अप्लाइड होत्या ज्याचा उल्लेख डायरेक्टली पुस्तकात नसतो, कळतंय. मग तिथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की पुस्तकात त्याची ती जी टर्मिनॉलॉजी होती किंवा ती कॉन्सेप्ट होती ती समजून घेत असताना आपण कोणता नियम वापरला होता, कोणती कॉन्सेप्ट वापरली होती, ती इथे अप्लाय करता येईल का आपल्याला. ठीक आहे. एक आनंद मिळण्यासारखी गोष्ट कोणती, कोणीतरी एखादा विद्यार्थी कॉफी आली बाहेरून आणि त्याच्या साह्याने ते लिहित बसेल, त्याला ते 5 मार्क मिळायलाच आनंद असेल. तुम्हाला तो आनंद नकोय, आपल्या मनाने सोडवल्याचा आनंद आणि त्याच्यानंतर मिळालेले 5च मार्क, हे पण 5च मार्क आहेत आणि हे पण 5 मार्क आहेत. आपल्याला कुठल्या प्रकारचा आनंद हवा आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि हे का बोलावं लागतंय मला इथे, सो आपल्याला कसल्याही परिस्थितीत कोणी काही केलं तरी उत्तर आपल्याच मनाने लिहायचं आणि तेवढं चांगलं आपण घेतोय. मगाशी मी सांगितलं तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता हे सगळं कळलं तुम्हाला. आता मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतोय, इलेक्ट्रिकल जनरेटर बद्दल काय कळलं नाही तुम्हाला, म्हणजे जे मी शिकवत होतो ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचलंय का, माझा रोल संपला. परीक्षेसाठी तयार करण्यासाठी मग मी तुमचे क्वेश्चन पेपर घ्यावे, ते चेक करून दिले पाहिजे, तो वेगळा मुद्दा झाला, बरोबर. पण हा कळला. तर आता तुमच्यापैकी काल टेस्टला बरेच मुलं आले असतील, टेस्ट घेतल्यानंतर पोरांनी पण अभ्यास करून पेपर लिहिले पाहिजेत ना, तिथे तुमचा रोल महत्वाचा असतो. सो माझं काम इथपर्यंत की तुमच्यापर्यंत हे तुमच्या मेंदूपर्यंत ते पोहोचवायचं, ते मी पोहोचवलंय. इथून पुढे काम चालू होतं तुमचं. सो सेल्फ स्टडी इथून पुढे मॅटर करतं. जर कळलंच नाही, नुसतं पाठांतर केलं तेही कामाचं नाही. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास करताय तर पेपरला आपल्याला कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही, आपण आपल्यावर अवलंबून राहायचं. कळतंय, काही शंका नाही. न्यूमेरिकल सोडवण्यासाठी काही फॉर्म्युले आपल्याला आले असतील वाटेत, त्यांची ओळख कुठे एकदा करून देतोय. फी इज इक्वल टू IR, ओहमचा लॉ आहे. P म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, I म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. हा वापरलाय आपण, टंगस्टनचे प्रॉब्लेम वगैरे होते आठवते ना. त्यानंतर पुढे इलेक्ट्रिकल पॉवर, जूल्स लॉ आपण शिकलो, H इज इक्वल टू I²RT, H इज इक्वल टू PIT. असे 2-3 फॉर्म्युले आपण पाहिले. जूल मध्ये उत्तर हवं असेल तर आणि कॅलरी मध्ये हवं असेल तर त्याला 4.18 ने डिवाइड करायचं. त्याच्यावरून आपण पॉवर काढली. पॉवरचा बेसिक आणि मूळ फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू PI, P इज इक्वल टू PI आणि त्याचं कन्व्हर्जन आहे बाय ओहम्स लॉ. I ची व्हॅल्यू टाकली P/R, I ची व्हॅल्यू काय टाकली P/R, मग हा V आणि I ची व्हॅल्यू टाकली आपण V/R, V इंटू V, V² आणि खालचा R. त्यामुळे तयार झालेलं पिल्लू आहे. महत्वाचं कोण आहे, P इज इक्वल टू PI. ठीक आहे. हीट प्रोड्यूस, पहिलं काय काढलं, हे I2 नाही I²RT आहे. हे काय आहे I²RT. दुसरा फॉर्म्युला VIT, PI इंटू T, VIT. तिसरा कोण आहे V²T/R. दिस इज हीट जनरेटर, बरोबर. येणार उत्तर कशात येईल, जूल. कॅलरी मध्ये काढायचं असेल तर 4.18 ने त्याला तुम्हाला डिवाइड करायचं. समजलेलं आहे, काही शंका नक्की थांबूया.